सिद्धार्थ गोदाम आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। सिद्धार्थ, काय माहिती तुमच्याकडे? हे बघा, शेवटी 22-23 दिवसानंतर का होईना मात्र वाल्मिक कराड यांना आत्मसमर्पण करावं लागलं आणि याविषयी बोलण्यासाठी माझ्यासोबत मयत संतोष अण्णा देशमुख यांची मुलगी सुद्धा आहे आणि त्यांच्या भगिनी सुद्धा माझ्यासोबत आहेत। ताई, काय म्हणाले एकंदरीत तुम्हाला काय वाटतं? काय वाटतंय, हे तर स्वतःहून आलं वाटतं ना वाल्मिक, त्यांनी पकडलं कुठलं शासनाने? मग 3 तर कुठे येतं आणि न्याय तर कधी मिळणार? आज 22 दिवस झालं दादा, आमच्या तोंडचं पाणी पळालं, आम्ही कशा अवस्थेत ना सांगू शकत नाही आम्ही। मग हे करतेत काय ना, असं म्हणजे लवकरात लवकर पकडावा, नाही न्याय द्यावा। जर त्यांना शासनाला आम्हाला जिवंत ठेवायचं असलं तर आमची सहनशीलता पूर्ण संपलेली आहे। आता पुन्हा 3 फरार आरोपी त्यांना लवकर पकडा असं म्हणणं आहे. आता किती आजच्या दिवस वाट बघतो आम्ही, उद्या आम्हाला काय करायचं बघूया आम्ही। किती वाट बघायचं ना? माझा आता भाऊ तर गेलाय, मी त्याला काय आणू शकत नाही। माझी भाऊजाई, माझी आई आहे, माझे चिमुकले 2 लेकर आहे, माझा छोटा भाऊ आहे, मी कुणाकुणाला सावरू ना? एकतर माझी तब्येत अशी, मला त्याने जिवंत म्हणजे ह्यांना सगळ्यांना इथल्या गावकऱ्यांना माहित असेल, मरता मरता त्याने मला वाचवलंय। माझी पण सण, मला पण जगायचं नाही ना? मी कुणाकुणा मी मोठे असो, मी कुणाला सावरू ना? मला ती सावरच माझा न्याय मिळेपर्यंत समाधान होणार नाही। दीदी, काय म्हणशील तू? एकंदरीतच आज त्यांनी आत्मसमर्पण केलेलं आहे। आता जे समजा ते आत्मसमर्पण करून जरी पोलिसाच्या ताब्यात गेले असतील किंवा सीआयडी कडे गेले असतील, ते पोलीस प्रशासन बघून घेतल्यानंतर त्यांचं काय करायचं, किंवा ते जरी आरोपी असतील तरी आमची एकच इच्छा आहे की जे कोणी माझ्या वडिलांच्या खुनामध्ये जे कोणी आरोपी असतील त्यांना तुम्ही लवकरात लवकर अटक करा आणि माझ्या वडिलांना न्याय मिळवून द्या। पण एकंदरीतच आता काय म्हणणं आहे नेमकं? न्याय मिळण्याची शक्यता निर्माण झाली, आरोपी पकडले? आरोपी पकडले म्हणजे जे तुम्ही आधीचे 4 आहेत जे पोलीस प्रशासन पोलीसकडे आहेत आणि जे आज 3 फरार आहेत त्यांना पण तुम्ही लवकरात लवकर अटक करा आणि जे सीडीआर नुसार जे आणखी कोणी यामध्ये असतील त्यांना पण तुम्ही लवकरात लवकर तुमच्या ताब्यात घेऊन कठोरात कठोर कारवाई करा आणि पुढील जो न्यायाची प्रक्रिया आहे ती लवकरात लवकर चालू करा आणि माझ्या वडिलांना तसेच आमच्या गावाला न्याय मिळवून द्या। 22 ते 23 दिवस जास्त लागले असं वाटतं तुम्हाला? जास्त म्हणजे आज 22 दिवस झाले तरी आरोपीच पकडले नाहीये, तर म्हणजे आम्ही न्यायाची अपेक्षा कधी करायची? आम्हाला न्याय कधी मिळणार? हा म्हणजे हा आमचा प्रश्न आहे की आम्हाला न्याय मिळाला पाहिजे आणि तो लवकरात लवकर मिळाला पाहिजे। आणखीन आरोपीच अटक नाही झाले तर आम्हाला न्याय कधी मिळणार? बाकी सीआयडी का जे काम करते तुमच्या कानावर रोजच्या रोज येत असेल त्या गोष्टीबद्दल सुद्धा काय म्हणाल? त्यांनी पण त्यांची जी प्रक्रिया आहे ती लवकरात लवकर करावी आणि जे आरोपी असतील त्यांना लवकरात लवकर अटक करा आणि माझ्या वडिलांना न्याय मिळवून द्यावा। निश्चितपणे आपण बघितलं या ठिकाणी कुटुंबानी आपल्या भावना व्यक्त केलेल्या आहेत। ठीक आहे, 22-23 दिवसानंतर का होईना वाल्मिक कराड स्वतःहून पोलिसांकडे सीआयडीने कडे समर्थन केलं, मात्र जोपर्यंत इतर फरारी आरोपी यांना पकडलं जात नाही आणि शेवटचा न्याय मिळत नाही तोपर्यंत कुटुंब समाधानी असणार नाही अशी भावना त्यांनी व्यक्त केली। सिद्धार्थ, खूप मोठं आहे या कुटुंबाचं, पण या सगळ्या ह्याच्यात आत्तापर्यंत जो वेळ लागला या विषयाला घेऊन ना त्यांना नेमकं काय वाटतंय, यापुढे काय व्हावं नेमकं, याबद्दल पुन्हा एकदा काय आपण त्यांच्याशी बोलू शकतो का? निश्चित बोलू शकतो। शिक्षित आहे, त्यांची मुलगी शिक्षण घेत आहे, पुढे अपेक्षित कसा न्याय आहे तुम्हाला काय वाटतं? पुढे काय व्हायला पाहिजे, जे व्हायला पाहिजे लवकर लवकर व्हायला पाहिजे? हो ना, त्यांचं नुकसान होतंय ना दादा, पण लवकरच व्हायला पाहिजे, लवकरात लवकर जेवढं होईल तेवढं। सण तुम्हाला तर पहिलं सांगितलं मी, आमची सर्वांची सहनशीलता माणसं पूर्ण संपलेली आहे। हे सावरणं खूप कठीण आहे, हे खूप आकाशासारखं। एका देव माणसाला असं मरण म्हणजे ना, गावाला तर आहेच आता बघा, आता म्हणजे नाही का माझ्यापेक्षा हे गावचे भाऊ सगळे वाऱ्या झाल्यासारखे दिसते तो मला, असं कधीच दिसलं नाही मला। आणि एकटीने मात्र कोणीच मला गावातले झालं, माझा भाऊ झालं, माझी भाऊज, हे सगळे मला दुखवत नव्हते आणि एकदम मला हे आकाशाचं दुःख मी नाही सहन करू शकत दादा। कळकळीची विनंती, आजच्या आज पकडावं, मी नाही हो, त्यांची अवस्था खूप भयंकर आहे माझ्या भाऊजाईची, खूप अवघड आहे हो दादा, खरंच मला तर बिलकुल सहन होईना। आमचं तोंडचं पाणी सुद्धा प्यायची इच्छा नाही। लवकरात लवकर बघा, आम्हाला न्याय मिळाल्याशिवाय मग काय मला माहित नाही बाबा काय होईल ती पुढे। लवकरात लवकर 3 आरोपी पकडा, आम्हाला न्याय मिळालाच पाहिजे। निश्चित विशाल कुटुंब सावरलेलं नाही, मी त्या प्रकरणापासून मी त्यांच्या सोबत आहे, त्यांच्याकडे रोज बोलतोय। दीदी, असं पुढचं आता लवकर व्हावं, सगळ्या गोष्टी पटापट व्हाव्यात असं तुम्हाला वाटतं? तर आमची एकच मागणी आहे की आम्हाला न्याय मिळाला पाहिजे
आणि म्हणजे आणखीन जर आरोपीच पकडले नसतील तर म्हणजे आम्ही न्यायाची अपेक्षा कधी करायची, आम्हाला कधी मिळणार न्याय. म्हणून जे आरोपी असतील त्यांना तुम्ही लवकरात लवकर अटक करा आणि आम्हाला सर्वांना न्याय मिळवून द्या. म्हणजे वाल्मिक कराड हे तर अटक झालेले आहेत, पण इतर 3 फरार आरोपी अटक झाल्याशिवाय तुमचं न्यायावर विश्वास नाही. म्हणजे आम्ही तर आतापर्यंत विश्वास ठेवतच आलोय की ते पकडतील आणि आम्हाला न्याय मिळेल. पण जी आमची एकच मागणी आहे की जे तुमचं चालू आहे ते लवकरात लवकर अटक करा आणि म्हणजे आम्हाला जे समाधान, आता माझे वडील तर वापस नाही येणार, पण आम्हाला समाधान हे कधी भेटणार ज्यावेळेस हे सगळे जे कोणी असेल ते जे पोलिसांकडे असतील त्यांच्या म्हणजे ते अरेस्ट होतील आणि त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई करून जो न्यायाचा खटला आहे तो पुढे चालवून आम्हाला ज्यावेळेस न्याय मिळेल त्यावेळेस आम्हाला थोडं समाधान वाटेल. म्हणून माझी एकच विनंती आहे की आम्हाला न्याय मिळाला पाहिजे, त्यासाठी तुम्ही आरोपींना लवकरात लवकर अटक करा. दीदी, सीआयडीचे काय अधिकारी आले होते, तुमच्याशी काय बोलणं झालं? म्हणजे मी तर त्यांच्याशी नाही बोलले, चाचा वगैरे कोण बोलले असतील तर ते मला माहित नाही. तुम्हाला अजून बोलवलेलं नाही कुटुंबाला? नाहीये. हा, धनुभाऊला बोलवलेलं बहुतेक. हा, तो गेलता वाटतं. म्हणजे माझ्यापर्यंत तर ही न्यूज काय आलेली नाहीये की सीआयडी कडे जायचंय वगैरे चौकशीसाठी. तो गेला असेल. निश्चितपणे विशाल, बघितलं आपण, छोटी मुलगी आहे, ती शिक्षणाला आहे, मात्र तिने आपले वडील गमावलेले आहेत. निश्चित तिची भावना आपल्याला कळू शकते की फरार आरोपी आहेत, फरारच आहेत. वाल्मिक कराड अटक झालेले आहेत, ठीक आहे, मात्र इतर जे 3 आरोपी आहेत जे खुनातले आहेत, ज्यांनी संतोष जाधवला उचललं, त्या ठिकाणी नेऊन मारहाण केली, ते आरोपी मात्र अजून पोलिसांच्या हाती लागलेले नाहीत. जोपर्यंत हे आरोपी त्यांच्या हाती लागणार नाहीत तोपर्यंत तरी ते समाधान व्यक्त करत नाहीत. ते ठरवतील की ते कोण आहेत.